सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। भारतीय मजदूर संघाचा हम सब 19 महिन्याचा प्रलंबित पगार, कोविड काळाचा पगार, 2016 पासून थकलेला पीएफ, हम सब सिंहगड कॉलेज मधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हम सब आमच्या हक्काचा, आमच्या हक्काचा हम सब 7 तारखेला पगार, 7 तारखेला पगार, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, हम सब। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण येवलेवाडी येथील सिंहगड कॅम्पस मध्ये आहोत। या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। गेल्या 2017 सालापासून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर कॉलेजच्या ज्या इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंटने एक अन्यायकारक गोष्ट केलेली आहे। त्यांना पगारापासून वंचित ठेवलेलं आहे। त्यांच्या पीएफची रक्कम त्यांना अदा केलेली नाही। काही ज्या मागण्या आहेत फार वेगळ्या आहेत, कारण ज्यावेळेस शिक्षक समाजामध्ये विद्यार्थी घडवत असताना किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील, ही विद्यार्थी घडवत असताना स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण देण्याचं, शिक्षण देण्याचं, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असताना या कर्मचाऱ्यांची चुकी काय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कारण कित्येक कुटुंब या गोष्टींच्या मुळे उद्ध्वस्त झालेले आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी काहीतरी या इन्स्टिट्यूटच्या 2 कर्मचाऱ्यांनी सुसाईड सुद्धा केलेलं आहे आणि यांना न्याय देणार कोण? कारण राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा जे मॅनेजमेंट आहे सिंहगड कॅम्पस याकडे पूर्णपणे याने दुर्लक्ष केलेलं आहे आणि या सर्वांना वाऱ्यावर सोडलेला आहे। नक्कीच हा जो लढा आहे तो लढा पुढे घेऊन चालला आहे, कारण हा लढा त्यांना कोणत्या स्टेपपर्यंत नेणार आहे नक्कीच पुढील काळ ठरवणार आहे। परंतु आपल्याबरोबर या पुणे जिल्हा मजदूर संघाचे काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगाल तुम्ही, जे आज तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे, किती दिवस आंदोलन चालू आहे? संघ यांच्या वतीनं सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कोंढवा कॅम्पस या ठिकाणच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी बेमुदत संप हा सुरू आहे। आज 5वा दिवस आहे। या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत यामध्ये गेले 20 महिने कर्मचाऱ्यांचा हक्काचा पगार जो आहे तो पगार या कामगारांना मिळालेला नाही। त्याचप्रमाणे 2016 पासून या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून, या कर्मचाऱ्यांच्या पगारातून जो पीएफ कापला पाहिजे आणि संस्थेचा हिस्सा भरला पाहिजे तो भरला गेलेला नाही। शासन किंवा ही संस्था 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार या कर्मचाऱ्यांना देत नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत कोविड काळात काम करून सुद्धा या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही। जे सेवानिवृत्त झाले त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ग्रॅच्युटी, त्यांचा प्रलंबित पगार हा मिळालेला नाही। आणि म्हणून या सर्व मागणीसाठी आम्ही पत्र दिलं, निवेदन दिलेलं होतं, नवले सरांना निवेदन दिलेलं आहे, पण त्याची कुठलीही दखल या प्रशासनाने घेतली नाही। आणि म्हणून नाईलाजानं या ठिकाणी 30 तारखेपासून या ठिकाणच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा संप सुरू केलेला आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या या सिंहगड संस्थेमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा असाच या ठिकाणी चालू राहील। आज या ठिकाणी या आंदोलनाला भेट देण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी आणि सर्व नगरसेविका यांनी या ठिकाणी भेट दिलेली होती। त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की शासन आणि प्रसंगी मुख्यमंत्री यांच्याबरोबर
आपल्या शिष्टमंडळाची आम्ही बैठक करून आणू आणि आपले प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे संघटनेच्या वतीने. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, ही आमची भूमिका आहे. सिंहगड कोंढवा कॅम्पसमध्ये मी मागील 10 वर्षापासून नॉन टीचिंग स्टाफ म्हणून काम करते. गेले 20 महिने झाला आमचा पगार रखवलेला आहे. आम्हाला पगाराच्या नावाखाली 4 महिन्यातून 3 महिन्यातून एक ॲडव्हान्स 5,000 दिला जातो. 5,000 आमचं घर खर्च, आमच्या मुलांच्या गोळ्या औषधं किंवा मुलांची शिक्षण आम्ही कसं करायचं. येथील सर्व कामगारांचा, सर्व नॉन टीचिंग स्टाफचा खूप हाल बेकार करून सोडलेला आहे की प्रत्येकाच्या घराचा रेंट थकलेला आहे, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत, तरी आमच्याकडे मॅनेजमेंटचं कोणतंही लक्ष नाहीये. आम्हाला काहीच पर्याय नव्हता म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका मांडत आहोत. किती महिन्यापासून तुम्हाला पगार मिळालेला नाही किंवा काय तुमच्यावर समस्या आहे? 20 महिन्यापासून आम्हाला पगार मिळालेला नाहीये. तुम्ही कसा तुमच्या घरातला जो गाडा आहे घरगुती गाडा प्रपंच कसा चालवला? 20 महिन्यातून कधी तर 2-3 महिन्यातून आम्हाला 5,000 10,000 ॲडव्हान्स दिला जातो, त्याच्यावर चालू आहे. कन्फर्मेशन होतं किंवा अजून ज्यावेळेस तुम्हाला जॉईनिंग करून जातं त्यावेळेस काही जे बॉन्ड असतो त्याच्यामध्ये काय होतं? बॉन्डमध्ये नॉन टीचिंगचा स्टाफ म्हणून होता, इसेन्शियल स्टाफ म्हणून ज्यांना पेमेंट देणं ह्यांचं संस्थेचं जर महिन्याला गरजेचं होतं, पण ते काही त्यांनी केलेलं नाहीये. इसेन्शियल स्टाफ म्हणून काम करते मी हॉस्टेल वॉर्डनमध्ये, तरी पेमेंट नाही झालेलं. काम मात्र आम्ही 8-10 तास 12 तास ऍडमिशन पिरियडमध्ये सकाळी 9ला जातो, रात्री 9-10, कधी 10:30-11, कधी एखादी इमर्जन्सी मुलगी आजारी पडली तर आम्हाला रात्री 2 वाजता उठूनही जावं लागतं. 22 वर्ष झालं मी इथं नॉन टीचिंग म्हणून काम करत आहे. मागच्या वर्षी मला पेरियडचा अटॅक आलता, तरी मी त्यांना 2 वेळा भेटायला गेलो. मला त्यांनी 1 रुपया ॲडव्हान्स नाही देता. माझे जवळजवळ नवरा बायकोचे 12 लाख पेंडिंग आहेत. मला 1 रुपया न देता त्यांनी तिथून माघारी पाठवलं. त्या सरांच्या बाहेर जे बसणारे आहेत त्यांनी मला आतमध्ये पाठवलं नाही. पी असो, शिपाई असो, कोण असो. आणि माझ्या 3 मुलं आहेत मोठी. पेरियडचा अटॅकाला माझे 4 लाख रुपये खर्च झाले. त्यांनी मला 5 किंवा 10,000 रुपये ॲडव्हान्स देऊन माझं घर तेवढ्या 5,000 कसं काय चालणार? 5,000 मध्ये मी काय काय ऍडजस्ट करणार? शिक्षण पोरींचं 3 पोरं आहेत मला, सगळ्यांचं हायर एज्युकेशन चालू आहे. तरी मला कुटुंब चालवणं खूप अवघड चाललंय. जवळजवळ माझे 32 महिने, मागचे माझे कोविडचे 2 वर्षाचे, आता 20 पगार पेंडिंग आहेत. तरी मला 1 रुपया त्यांनी दिलेला नाही ॲडव्हान्स. आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, कोणाच्या बापाचा महिन्याचा प्रलंबित पगार मिळालेच पाहिजे, महिन्याचा पगार मिळालेच पाहिजे, दर महिन्याचा 6 तारखेला पगार मिळालाच पाहिजे, 2016 पासूनचा पीएफ मिळालाच पाहिजे, कोविड काळचा पगार मिळालाच पाहिजे. भारत माता की कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, हम सब पगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, आमचा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आता आम्ही 30 तारखेपासून चालू केलेला आहे उपोषणाचा. जवळजवळ आम्ही इथे 110 माणसं कर्मचारी आहेत सिंहगडचे, ज्यांना चालूचा 19 महिन्याचा पगार मिळाला नाहीये. तसेच 2017 पासून ते 2023 पर्यंतचे असे 31 पगार हे 60% बाकी आहेत. विथ 2016 पासून हा आमचा पीएफ कट करणे हा बंद केलेला आहे. पीएफ कट करणं म्हणजे आमचं पेन्शन बंद होणार आहे. आम्हाला जर रिटायर झालं तर आम्हाला पेन्शन मिळणार नाहीये. ती तरतूद आताच कॉलेजने केलेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला आनंद बँकेत आम्हाला प्रायव्हेट बँक आहे. प्रायव्हेट बँकेमध्ये आनंद बँकेत अकाउंट ओपन केलं, तिथं पगार होतं, तिथं पण पगार केले नाहीयेत. त्याच्यानंतर तिथं शेअर्सचे 10,000 आमच्या अडकलेले आहेत. असे आमच्या कॅम्पसमध्ये 200 ते 300 स्टाफ आहे, त्यांचा 10,000 शेअर्स तिथं अडकलेले आहेत. त्याच्यानंतर निवृत्त कामगार झालेले आमच्या 2-2, 3-3 वर्ष झालं कामगार निवृत्त झालेत, त्यांना अजून पगार दिलेला नाहीये. त्याच्यानंतर ग्रॅज्युटी दिलेली नाहीये. त्यांचा पीएफ तर दिलाच नाही, वरनं भरलेला पण नाहीये. जो सरकारनं भरलेला असतो, कॉलेजनं पण भरलेला असतो, तो पण भरलेला नाही. तर त्यांचा अवस्था बेकार आहे. अशा तऱ्हेने आम्ही 30 तारखेपासून आजचा 5वा दिवस आहे. 5 दिवसात मॅनेजमेंटने आम्हाला एकदाही आले नाहीत की म्हणले यार तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुमचा समस्या काय आहे, आम्हाला एकदाही विचारलं नाहीये किंवा तुमचं सेटलमेंट करतो असं एकदाही आलेलं नाहीयेत आणि बोललेलं नाहीयेत. यांना कधी कळेल की बाबा कामगारांचं जीवन काय चाललेलं आहे. हे लवकरात लवकर माझी इच्छा आहे किंवा मागणी आहे आमची
की संस्थेनं किंवा मॅनेजमेंटनं आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, ही अशी आमची भूमिका आहे. 2006 पासून काम केले. तिथून मी इथं आले, 13 वर्ष झाले. तिथं 10 वर्ष केली. आता 23वे वर्ष चालू आहे. इथं येऊन माझ्या दोन्ही हाताच्या नसा फाटल्या, दोन्ही हाताचं ऑपरेशन केलं. दोन्हीच्या वेळेस CLW लावले. माझे मिस्टर गेले, मुलगा गेला, तरी पण माझे खाडेच लावले. 4 महिने झाले ते खाडे लावलेत माझे. मग मी कसं करणार? माझा एकच मुलगा आहे. मग ते बायका पोरं आम्ही 5 जण आहे त्यांच्यामध्ये. मग एका मुलाच्या ह्याच्यावर माझ्या मिस्टरांचा आजार माझ्या मुलाला लागू झालेला आहे. त्यामुळे मी काय करू शकते मग तो त्यांच्यासाठी? मग माझा उपयोग काय काम करून? जर पगार जर मला वेळेला नाही तर मला उपयोग काय? आणि शिवाय माझे दोन्ही हाताच्या ऑपरेशनला बी मी 4 वेळा तिथं हातगळ्यात बांधून गेले, तरी त्यांनी मला वर सोडलं नाही. आणि एकदा सोडलं तर त्या लोकांनी 20,000 देतो म्हणून सही दिली, पण त्यांनी मला 20,000 पण माझ्या अकाउंटला पाठवलेले नाही. मी 4 वेळा त्यांच्या इथं 150 रुपये रिक्षाला जायला घालून गेले, पण माझ्याकडे कोणी नाही आहे. मग मला पैसे दिलेच नाही त्यांनी. मग मी काय करू शकते? काम तर मी 23 वर्ष झाले ना. आम्ही इमानदारीने कष्टाने काम करतोय. आम्ही काही नवीन पण नाही ना असं कसं पण काम करायला. तुम्ही जाऊन बघा आमची कामं कशी येते. आणि आता एवढे वर्ष केले तर आम्हाला 1 रुपया तुम्ही देऊ शकत नाही. 5,000 काय होतं? ऑपरेशनला 2.5 लाख रुपये लागतात. त्यांच्या हॉस्पिटलला 80 हजार घेतात आणि शिवाय मेडिकल देत नाही, LW लावतात. दोन्ही हाताचं माझ्या त्यांनी तेच केलं. चंद्रकांत भाऊसाहेब, सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये अकाउंटंट आहे, पण आमचे 20 महिन्यापासून पगार नाही. आम्हाला रोजच्या जीवनामध्ये खूप अडचणी येतात. आता इलेक्ट्रिसिटीचं बिल ते महिन्याच्या महिन्याला द्यावे लागतं, दूधवाल्याचं बिल महिन्याच्या महिन्याला द्यावं लागतं, सोसायटी मेंटेनन्स तो महिन्याच्या महिन्याला द्यावं लागतं. तर साधारण 25 ते 30 हजार पुणेसारख्या शहरामध्ये प्रत्येक फॅमिलीला खर्च येतो. मग हा खर्च भागवण्यासाठी काय करायचं? तर आम्ही आमच्या संस्थेकडे ॲडव्हान्स मागतो, तो आम्हाला ॲडव्हान्स भेटत नाही. त्यानंतर म्हणजे आमची खूप कठीण अशी फायनान्शियल पोझिशन झालेली आहे, आर्थिक स्थिती खूप नाजूक झालेली आहे आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे. 20 महिन्यापासून आमचा पगार भेटत नाही आहे. तर कृपया तो प्रकार मिळावा याच्यासाठी आमचं 5व्या दिवसाचं आंदोलन आहे. तर यामध्ये सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमचा पगार रेग्युलर व्हावा अशी आमची सर्वांची काय इच्छा आहे. धन्यवाद. पासून मी कामाला लागलेले आहे. मला कोंढवा कॅम्पसमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि मी इथं येऊन काम करते. मला येण्या जाण्याचं मला अडचण येते. माझ्यापाशी करणार कोण नाही, मी एकटीच करणार आहे. माझी मुलगी सारखी आजारी असते आणि मला इथं 20 महिने झालं पगार नाही. मी इथं गेल्यावर मी धुणं भांडे करते आणि मी 9 वाजता घरी जाते. माझी मुलगी छोटी आहे आणि मी आजूबाजूकडून मी थोडे पैसे घेऊन मी माझं घर भागवते. मी काय करणार आहे? आणि आमची संस्थाने थोडीशी दखल घ्यावी, सगळ्यांची आमची पगार करावी, हीच माझी नम्र विनंती. सिंहगड एज्युकेशन सोसायटी पुणे कोंढवा कॅम्पसचे पगार गेले 30 महिने झालेले नाही. ते तर कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत आपण व्यथा ऐकल्या असतील की कर्मचारी अक्षरशः बेजार झालेले आहेत. पगार नसल्यामुळं लोकांचे खाण्यापिण्यासमेत डॉक्टर दवाखान्याचा सुद्धा खर्च लोकांजवळ नाही आहे. काही लोकांच्या घरी आई वडील किंवा वयोवृद्ध लोक आजारी असून त्यांना उपचारासाठी सुद्धा लोकांना दरदर फिरावं लागतंय. एवढे बेकार परिस्थिती खाण्यापिण्याचे राहिले, पण इमर्जन्सी कुठलीही सेवा आम्हाला करता येत नाही. पैसे अभावी कुठलंही काम आमचं होत नाही. पगार रखडल्यामुळं लोकांचे डॉक्टर दवाखाना असतील, मुलांच्या शिक्षणाचे फॅ असतील, ते पूर्णपणे रखडून आहेत. काही मुलं 10वी नंतर पुढे डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तरी आईबापाकडे पैसे नसल्यामुळं मुलांचं शिक्षणापासून मुलं वंचित राहिलेले आहेत आणि त्या मुलांना नाईलाज असतो. आता सध्या नोकरी मिळणं तर शक्य नाही 10वी नंतर, पण त्यांना कुठेतरी मजदूर म्हणून काम करावं लागतंय. त्यांच्याकडे टॅलेंट असून सुद्धा त्यांना शिकता येत नाही, कारण फक्त ही सिंहगड संस्था पगार देत नसल्यामुळं कामगारांची मुलं शिकवू शकत नाही ते. आणि अशी परिस्थिती फक्त कामगारांवरती सिंहगड एज्युकेशन संस्थापक व मॅनेजमेंट यांनी आणलेली आहे आणि ह्याच्यात लवकरात लवकर बदल व्हावा आणि कामगारांच्या सर्व मागण्या ते संस्थापकांनी सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजमेंटने मान्य कराव्या आणि हे होता येईल तेवढे लवकर आंदोलन थांबवावं, एवढंच मी बोलतो.
2003 पासून सिंहगड इन्स्टिट्यूट येथे जॉब करत आहे. पण 2016 पासून पेमेंटचा इश्यू चालू आहे. 20-22 महिन्याचं पेमेंट थकीत आहे, 16-18चं पेमेंट थकीत आहे, कोर्टमधला पगार नाही आहे. आणि मग कामगारांना इथं धमकी दिली जाते, पेमेंट मागितल्यानंतर तुम्हाला ट्रान्सफर केलं जाईल, तुम्हाला काढून टाकलं जाईल. जर कुणी पगार देत नाही म्हणून बाहेर काम केलं तर त्याची सुट्टी भरली तर शिल्लक सुट्टी असून आमच्या EL सुट्ट्या ही विदाउट पे केल्या जातात आणि कुठलंही कारण दिलं जात नाही. सेंट्रलाइज वरून सुट्ट्या विदाउट पे केल्या जातात असं सांगितलं जातं. त्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की एकतर पगार देत नाही, बाहेर काम केलं तर तुम्ही सुट्टी मंजूर करत नाही आहे आणि आत जे डायरेक्टर प्रिन्सिपल लोकही दबाव टाकतात. तर हा एक सगळ्यात मोठा इश्यू आहे. दबाव बंद करून आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय की आमचा पगार द्या, आम्हाला दुसरं काही नको, आमचा पगार द्या. नसेल तर 2 दिवसात आम्ही गेट बंद आंदोलन करणार आहे, कुणालाही आत घेणार नाहीये. याची प्रशासनानं आणि सिंहगड इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटनं ही दखल घ्यावी आणि ते हे आंदोलन वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकतं. धन्यवाद.